नट्टा पट्टा चालू आहे आता बाहेर जायचंय म्हटल्यावर वेटर आपला वेटर मसाला वर्ग घेऊन आलाय. काय चालू हे गाइस वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर मग मस्तपैकी उठलोय सकाळी सकाळी, आंघोळ वगैरे झाली. आता थोडीशी भूक लागली होती, त्याला म्हटलं चहा नाश्ता करून. तर मग आपण आता सगळ्यात पहिले जाणार चहा नाश्ता करायला. आणि त्याआधी गोदड्या वगैरे आवरायचं काम चालू आहे. आवरा रे पट्ट माझं तर आवरून दिलंय मी. ही जाऊ दे, ही अशी आवर नाही, ही आवर नाही. मग हे काय, मग हे काय राहतं, ही आवर नाही. मग तुझं नाही रे, आता कुठे नाही खायची. क्लास आहे अजून, आता परत पटकन जाऊन क्लास अजून 2 तास आहे ते. आवरा, लाईट फॅन बंद आणि निघा. चला पुढं पावसाळा येऊन गेलो. पाऊस मी येतोय आता पाऊस आपण. तर मग आता पाऊस लागलाय म्हणतो आता मस्तपैकी चहाच पिऊन आपण जाऊ. चहा पिऊन त्याच्यानंतर काय नियोजन होतं. पाऊस एकदम जोरात चालू होतं रात्री. चहा सांग ना. तर मग आता 2 कप चहा मागवला आहे. मी मानचू काय घेत नाहीये. मोहितने किस्सा करून दिला. टेबल आणून मला चहा अर्धा डायरेक्ट सांडून दिला. एवढा भरलेला होता, एवढा सांडून दिला. आज वाटतं चुकीचं आहे का नाही काही. बरोबर आहे. मग आता चहा तर पितच होतो. काय खायचं ते डिस्कशन चालू आहे. फिक्स काय होत नाही, बघू आता काय खायचं. अजून पण काय फिक्स होत नाही. तर मग आता चहा पिला होता, म्हटलं नाश्ता वगैरे काही करू नये, पोटाला आधार लागून गेलाय. चहा पिला तर एकदम तरतरी येऊन लागलेली. आता डायरेक्टली जेवण करू म्हटलं, म्हणून चहाचा प्लॅन कॅन्सल केला आहे आम्ही. आपलं सॉरी, नाश्त्याचा प्लॅन कॅन्सल केला आहे आम्ही. आणि आता चाललोय रूमला परत. फायनली गाईज रूमला पोचलोय. आता मस्त बसतो. तुमचा काय प्लॅन आहे, तुम्ही जाताय का क्लासला? तर मग आता रूमला बसलो होतो आणि मोठ डायरेक्ट अभ्यासला बसलेला आहे. काय रे, डायरेक्ट अभ्यास येतात बरोबर. क्लासचं काय आहे आज? काल गेलो काय उमस बघितले काय चालू आहे. थोडंसं लागेल आज बाकीच्या पुढे आज ट्रिप लागेल मुंबईला. तू कावर गेला नाही मुंबईला? मी कसं तू जायचं ना मुंबईला. काय करत मुंबईला. तर मग आज मोहित लाईट क्लासला जात नाही. तर पण थोडंसं एडिटिंगचं काम पेंडिंगला होतं, मी पण उरकून घेत होते काम. मग जाऊ आपण काहीतरी खायला बाहेर. तू पण अभ्यास कर, मी पण एडिटिंगचं काम उरकून घेतो आता तोपर्यंत. सो गाईज जेवण वगैरे करून आलो होतो आणि इकडं जबरदस्त पाऊस चालू आहे, केव्हाचा चालू आहे. तर मग काही नाही, आता वातावरण बाहेर पण जाता येणार नाही. थोड्या मस्त आराम करून घेतो आणि उठल्यावर भेटतो तुम्हाला. सो हे गाईज फायनली उठलोय मी आता मस्तपैकी. फार दिवसानंतर झोपलो आणि इतकी भारी झोप झाली. त्यात अजून आता पब्लिकला लागलाय भुका. तर म्हणे आता काहीतरी आपण खायला जाऊ. इकडं बाहेर जायची तयारी चालू आहे, सॉक्स बिक्स घालून. आणि मोहित काय थांबला नाही हे सांगायचंच राहिलं. माझ्या रूमला थांबणार होता, बट काहीतरी अचानक त्याचं डोकं फिरलं, खटकी पडली का काय. अचानक बॅग घेऊन कॉलेजला आपलं सॉरी क्लासला निघून गेला. नट्टा पट्टा चालू आहे आता बाहेर जायचंय म्हटल्यावर. अरे नट्टे के साथ पट्टा चल रहा है एक्झॅक्टली. चलो. तर आम्ही निघालोच होतो आणि त्या साईडचं डोकं फिरलं. मला पार्सल घेऊन येऊन, मला नाही यायचं म्हणजे खायला काहीच. तर मग काय रे भाई पार्सल घेऊन किती रुपये? काय आणायचं? समोसा ना समोर थोडा पावला जाऊ. तिथं 8 रुपयाचा समोसा लागू, 4 रुपये आपल्या खिशातून लागतील. 4 रुपयाचा बघला. कुठलं त्याला कुठलं पाहिजे? त्याला सागर स्वीटचा समोसा खायचा आहे. समोर प्लॉट काय नाही. सागर स्वीटचा समोसा कितीचा आहे? 22 रुपयाचा. 21 रुपये दिलेले, 1 रुपया तुम्ही टाकून द्या. म्हणजे आम्ही आणून बी यायचं आणि आमची घालून बी घ्यायची अजून 1 रुपयाला. तो गाईज वातावरण एकदम भारी झालेलं आहे, मोकळ होऊन गेलेलं आहे, ऊन पडले. असं वातावरण खूप आवडतं मला. पाऊस पडून असं मोकळ झाल्यावर ऊन पडलाय हलका, एकदम फ्रेश वाटतंय नाही का. आता आलोय राजा बर्गर खायला. तर मग आता बर्गर यायची वाट पाहतोय आम्ही.
तर मग आता 3 मसाला व्हेज बर्गरची ऑर्डर दिलेली. ऑर्डरला किती टाइम लागतो काय माहिती. इथे बसून आम्ही कॉलेज रोडचं वातावरण बघतोय, तर मग थोडा वेळ तर लागेल, पण मग क्वालिटी वेटर आपला वेटर मसाला बर्गर घेऊन आलाय. सॉस घेऊन ये, सॉस घेऊन ये, सॉस घेऊन ये, सॉस घेऊन ये. हा मी तो आणतोय का सॉस? का बरं सॉस घेऊन येणार. मी सॉस आणायला तयार नाही, पण सॉस शिवाय काय मजा नाही. आणि आता एखाद्याने सॉस मागूनच घेतला माझ्याकडून. एकटा सॉस गेला आणि एकटा खाईल. एखाद्याने तुझं सॉस मागून पावा. आतापर्यंत आणलं कोणी घेऊन जाणार मी परत घेऊन ये नको आधी. हे बघा आपण आहे ना असं टाकायचं. तुला बी टाकून देऊ काही नाही. दाखव हे बघा बर्गर खातोय. सो गाईज काय मस्त डेकोरेशन केलेलं आहे. एकच नंबर डायरेक्ट. हे बघा गणपती बाप्पा छोटे आहे, पण डेकोरेशन एकदम मस्त आहे नाही का. फायनली गाईज बर्गर वगैरे खाऊन चाललोय आम्ही आता रूमकडे जाण्यासाठी. पण अचानक लक्षात आलं की म्हटलं साईने पण पैसे दिलेले त्या बिचाराला पण समोसा घेऊन जाऊ आपण. जाता रस्त्यात तिकडे सागर स्वीट आहे तिकडे समोसा घेऊन त्याला देऊन देऊ. तेवढाच थोडंफार नाव तरी करायला आपलं सारखं. तर हे राईड काल पण जुडिओ लागेल होतो, पण आवडला. मग मी एक वस्तू घेतली तर तुम्हाला अजून दाखवली मी. उद्याचा ब्लॉग आला तर सो गाईज हे डेकोरेशन पण एकच नंबर आहे. गणपती बाप्पा पण एकदम भारी आहे, काहीच विषय नाही. डेकोरेशन एकदम जबरदस्त. फायनली गाईज पार्सल घेतलंय. आता डायरेक्टली जाऊ रूमला. आपण फायनली रूमला पोहोचलो होतो गाईज. साई काय करतोय तू? लाईट बंद करून. खुशी देखो चेहरे पे, खुशी देखो. तर मग आत्ताच बर्गर खाऊन आलो होतो आणि इकडे खात्यात पेटाड धंदे चालू होऊन गेलेले. हे बा क्लासची बहुत अशी गणगण झाली. अभ्यास करत होतो म्हणजे जेवायला जाऊ तेवढ्यात काहीतरी म्हणजे आज क्लासला जायचं जर आज एकदम इम्पॉर्टंट टॉपिकवर डिस्कशन आहे. टाइमपास कार्यक्रम चालू आहे. त्याच्यापेक्षा जेवायला जाऊन आले मग लेट जेवायला. तर मग फायनली गाईज आता निघालो आम्ही जेवायला मस्तपैकी. आता भूक लागली होती खूपच, म्हटलं जरा जेवण करून. तशी रात्री पण भूक लागून जाते, रात्रीचं काही तसं नियोजन नाही, पण आत्तासाठी तर जेवण करून घेऊ आपण. तर मग चला आता. तो काही जेवणाला आलो होतो. जेवणाला होतं वरण भात भेंडीची भाजी रोटी. तर मग आता येतं आहे मस्तपैकी व्हेज कोल्हापुरी. वीरेंद्र भाई हे देखो आली आपली आता व्हेज स्पेशल कोल्हापुरी. पुरुषोत्तम दादाने खास आमच्यासाठी बोलून दिलेली. आम्हाला काही भेंडीची भाजी जास्त आवडली नाही, बट आता व्हेज कोल्हापुरी खाणार आहे. आता आलाय बटर नान. वास एकदम भारी होतो बटर नानचा. काय रे तू नाही घेत? पोळी खातो. घे ना बटर नान मस्त. हा नको बरं का. आता कॅमेरा चालू करा का ठेवून देतोय. आणि हे भाऊ आम्ही काय म्हणणार ते खाऊन घ्या ना. काय चालू मला आवडतो खायला पडतात. काय चाप मावा बार. तर मग आपले मोठे भाऊ पुरुषोत्तम दादाजी पगार यांच्याशी आज फायनली गाठभेट झाली. 5 दिवसापासून गावाला गेलो. तुम्हाला तर माहितीच आहे. आलो मस्तपैकी हॉटेलला जेवण केलं. स्पेशल त्यांनी आपल्याला मस्तपैकी व्हेज पुलाव वगैरे करून दिला आणि एक नंबर जेवण झालं. हॉटेलची फार आठवण आली, आपली पण फार आठवण आली. काही विषय मस्त नाही. तो फायनली काही जेवण वगैरे करून रूमला आलो होतो. मस्तपैकी बोलत तिथं खूप गप्पा वगैरे मला पुरुषोत्तम दादासोबत येऊच देत नव्हते, पण मला पुढचे ब्लॉग वगैरे पण एडिट करायचं होतं. म्हटलं चला आता लवकरच नको रूमला आलो. मस्तपैकी आता बसलोय. हे सर्व मोबाईल वगैरे बघताय. सगळी मंडळी मोबाईलमध्ये व्यस्त आहे. तर मी पण आता माझ्या कामाला लागतो, म्हणजे एडिटिंगला लागतो. भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करून घ्या. भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.